नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले अतिशय चविष्ट, सुंदर, पौष्टिक आणि झटपट बनणारा पदार्थ पालक भात. चला तर मग करूयात सुरुवात. सर्वप्रथम आपण इथं भांड्यामध्ये पाणी घेऊन ते गरम करायला ठेवून देऊयात. हे पहा, अशा पद्धतीने मी हा पालक निवडून धुवून घेतलेला आहे. तुम्ही याला धुतल्यानंतर थोडे मोठे मोठे चिरूनसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनटं फक्त तो मऊ होऊस्तर ठेवायचा आहे. अशा पद्धतीने मऊ झाला की मी इथं बर्फाचं पाणी करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये तो पालक घालून घेतलेला आहे, जेणेकरून त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ना, तो गरम आहे तो लवकर गार होऊन ती कुकिंग प्रोसेस तिथं स्टॉप होऊन जाईल. आता काय करायचं, तो गार झालेला जो पालक आहे तो असा गाळणीने गाळून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक लसूण घालायचा असेल तर अद्रक लसूण पण घालू शकता. मी इथं अद्रक लसूणची पेस्ट घातली. तुम्ही अद्रक लसूण जर घालणार असाल तर एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा असं घाला आणि याच वेळेला मिक्सरवरती छान फाईन पेस्ट होऊस्तर त्याला फिरवून घ्याल. हे पहा, अशा पद्धतीने छान मऊ झाली पाहिजे, कुठेही त्याच्या पालकाच्या दशा वगैरे राहिल्या नाही पाहिजे, छान एकजीव झालं पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने करायचं. आणि दुसरीकडे आपण काय करणार आहोत की बासमती तांदूळ मी इथं घेतला आहे, तो धुवून घेऊन त्याचे 1 शिट्टी फक्त काढून घेतलेली आहे. जास्त शिट्ट्या काढायच्या नाही आणि जास्त पाणी पण, जेवढा भात आहे त्याचा अर्धच पाणी घालायचं आहे. आता इकडं मी एकीकडे कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेत आहे फोडणीसाठी. हा भात जो आहे ना, याला तुम्ही 2 वाट्या मी भात घेतला होता, त्याला 1.5 ते 1 वाटी पाणी लागतं. बासमती तांदळाला कमीत कमी पाणी लागतं आणि 1 शिट्टी काढली जेणेकरून तो भात असा छान मोकळा मोकळा होईल. तो मी करून घेतलेला आहे. आणि आता ही पेस्ट जी आपण केली होती ना, त्या तेलामध्ये घालायचं. तेल इथं मी 1.5 ते 2 चमचे मोठे चमचे घातलेले. तुम्ही बटर किंवा तूप पण घालू शकता याच्यामध्ये. हा भात जो आहे ना, शाळेच्या डब्यासाठी सकाळी पटकन म्हणून करून देऊ शकतो. आपला जसा रात्री केलेला भात जर उरला असेल ना, तर अशा पद्धतीने करून दिला तर एक तर मुलांच्या पोटामध्ये पालकही जातो. हे पहा, इथं मी अद्रक लसूण पेस्ट पण घातलेली आहे, ती मी त्याच्यामध्ये न घालता ह्याच्यामध्ये मिक्सरला न घालता इथे घातलेली आहे. मुलांच्या पोटामध्ये ना छान पालकही जातो. मुलं असं पालक खायला नाही म्हणतात. अशा पद्धतीने भातामध्ये तुम्ही करून दिलत ना, तर ते आवडीने खातील. मुलंच काय, मोठे माणसंसुद्धा आवडीने खातील. आणि रात्री भात केलेला तो काही शिळा होत नाही, काही नाही. तो असा आपण नेहमी फोडणीचा भात करण्यापेक्षा असा एखाद्या वेळेला करून बघा, खूप छान लागेल. आता इथं चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. मी 1.5 चमचा घातले. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्याल, तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं. आणि आता याला थोडंसं आपण फक्त परतून घ्यायचं. हे पहा, असं परतून घ्यायचं, कारण असंही तो उकडलेला आहे म्हणून जास्त शिजवायची गरज नाही. आता जो भात मी शिजवलेला होता तो एका भांड्यात काढून घेऊन मोकळा केला होता. आता तो ह्याच्यामध्ये घालून सगळं एकजीव करून घेत आहे. हे पहा, अशा पद्धतीने तो सगळा जो भात आहे ना, तो एकजीव करून घ्यायचा आहे. पहा किती छान दिसतो ना. चला तर मग तयार आहे. अशी हिरवी कोथिंबीर त्याच्यावरती घालायची, लिंबाची एक छोटीशी फोड ठेवायची आणि छानपैकी भात एन्जॉय करायचा. डब्यामध्ये द्या, घरी सकाळी सकाळी नाश्त्याला द्या, एकदम सुंदर लागतो. आणि जर तुम्ही घरी खाणार असाल ना, तर त्याच्यासाठी ना एक कांदा टमाट्याचं रायतं आणि पापड जर ठेवलात, हे पहा जसं मी आता तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवलंत ना, तर आणखीन छान लागेल.